कथेचे नाव आहे कानबाईची कथा. कानबाई ही खान्देशची नुसतीच देवता नाही तर खान्देशवासियांची ती कानबाई माया आहे. कानबाईचा वार्षिक उत्सव श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी करतात. रविवारी कानबाईची स्थापना करतात. रात्रभर जागरण होऊन सोमवारी कानबाईचे वाजत गाजत विसर्जन करतात. चौरंगावर एक नवे वस्त्र अंथरतात. त्यावर तांदूळ ठेवून एक चुंबक कळीचा उत्तम बैठक असलेला तांब्या ठेवतात. हा तांबे किंवा पंचधातूचा असतो. त्यात पाणी घालून नागविलीचे 5 किंवा 7 पाने ठेवतात. चौरंगाच्या पायांना केळीचे खांब बांधतात. घरातल्या भरजरी वस्त्रांचा तात्पुरता मंडप घालतात. आंब्याच्या पानांची तोरणे बांधतात आणि कानबाईसाठी केलेल्या कापडी मंडपातही लावतात. कानबाई ही श्रीफळ तांब्यावर ठेवतात. त्याला नथ घातलेली असते. काही ठिकाणी हे लाकडीचे किंवा मातीचे मुखवटेही असतात. खानदेशी स्त्रियांचे दागिने कानबाईला घालतात. उपलब्धतेनुसार चितांग, गाठले, चंद्रहार, ठुशी, एकदाणी, मोहनमाळ, मासळ्या असे अलंकार चढविले जातात. कानबाईला हिरवीगार जरी काठाची साडी नेसवतात. विविध रंगी फुलांचे हार घालून सुपाऱ्या, खारका, खोबऱ्याच्या वाट्या, कापूर, शेंदूर, गुलाल, हळद, कुंकू, अक्षदा इत्यादी पूजा साहित्य वापरतात. एरंडीच्या तेलाचा दिवा लावतात. कानबाई बसलेली असेल तोपर्यंत दिवा विझू दिला जात नाही. कानबाईच्या उपासनेत रोट या विधीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रावणात कानबाईचा जो उत्सव होतो त्याचे महत्त्वपूर्ण अंग म्हणजे कानबाईचे रोट. एक महत्त्वपूर्ण कुलाचार असतो. ज्या घरात परंपरेने आणि कुलाचार म्हणून कानबाईची पूजा उपासना चालत आहे अशा सर्व कुटुंबात रोट केले जातात. कानबाईची कथा अशी सांगितली जाते की कानबाई भगवान शंकराची पत्नी आदिशक्ती पार्वतीचे रूप म्हणून पूजली जाते. भगवान शंकर आणि माता पार्वती एकदा सारीपाट खेळत होते. त्यात शंकर भगवान हरले व ते वनात गेले. भगवान शंकराची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती मातेने भिलनीचे रूप घेतले. भोळे शंकर भिलनीच्या रूपातील पार्वतीला बघून हसले आणि तिच्या मागे धावले. त्यामुळे त्यांचा वचनभंग होऊन सत्व संपले व त्यास मृत्यूलोकात यावे लागले. जेथे पती तेथे सती या न्यायाने भगवान शंकराबरोबर माता पार्वतीलाही कान्होल व कुन्हेर रूपात यावे लागले अशी कथा सांगितली जाते. खानदेशात माय कानबाई कान्होर कुन्हेर रूपात, सूर्यकन्या आणि आदित्य रानूबाई यांच्याप्रमाणे श्रीकृष्ण पत्नी हेही कानबाईचेच रूप आहे. कानबाई व कृषी संस्कृतीचा निकटचा संबंध आहे. घरात कुलदीपकाचा, एखाद्या मुलाचा जन्म या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्या तर कानबाईची पूजा सुरू होते. गोऱ्हा बैल त्याचा जन्म ही कृषी संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हटली जाते. कानबाईच्या उत्सवात घरातील लोकांना तितकेच महत्त्व गोठ्यातल्या गायी गुरांना दिले जाते. विसर्जनाच्या वेळी कानबाई सवाष्ण स्त्रीच्या डोक्यावर ठेवतात. कानबाईच्या मार्गावर पाण्याचे किंवा कुंकवाचे सडे घालतात. ढोल ताशे वाजवतात, नाचतात, फुगड्या खेळतात. कानबाई डोक्यावर घेतलेल्या स्त्रीची कानबाई म्हणून पूजा करतात. कधी कधी सत्व पाहण्यासाठी कानबाई जड होते म्हणून नदीकाठी पाण्याजवळ किंवा ओढ्याजवळ आलेल्या तेथे आरती करतात. पुनरागमनासाठी पुढले साल माय लवकर येजो असे आवर्जून सांगून कानबाईला निरोप देतात. चौरंग धुवून श्रीफळ घरी आणतात. कानबाईचे नदीकाठची माती घरात कस्तुरी म्हणून टाकतात. कानबाईचा विधी असा 2 दिवसात संपन्न होतो. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.